कल्याण पूर्वेत आज दुपारी घडलेल्या घटनेमध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारतीच्या खाली आणि याच परिसरामध्ये आज दुपारी जे आहे ही पत्त्यासारखी या इमारतीचे जे मजले होते ते खाली आलेले आहे। आपण पाहू शकता या इमारतीचा 4थ्या माळ्याचा जो स्लॅब होता तो 3ऱ्या माळ्यावर, 3ऱ्या माळ्याचा 2ऱ्या माळ्यावर आणि 2ऱ्या माळ्याचा 1ल्या माळ्यावर आणि 1ल्या माळ्याचा जो आहे तो तळमजल्याला स्लॅब जो आहे तो पडलेला आहे। आणि या ठिकाणी ही माहिती मिळतात अग्निशामक दल असतील किंवा त्याचबरोबर महानगरपालिका अधिकारी असतील, त्याचबरोबर इतर यंत्रणा जे असतील NDRF टीम असतील, या ठिकाणी पोहोचून तब्बल 5 तास रेस्क्यू या ठिकाणी करण्यात आलं आणि 5 तास रेस्क्यू केल्यानंतर या ठिकाणी जे आहे यामध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 12 जणांना यामधून बाहेर काढण्यात आलं। त्यामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यात एक चिमुकली देखील तिचा देखील सहभाग आहे। तर 6 जण जे जखमी आहेत तिच्यावरती खाजगी रुग्णालयात व शासकीय रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे। आपण पाहू शकता की 5 तासाच्या रेस्क्यूनंतर या ठिकाणी कुठेतरी रेस्क्यू थांबवण्यात आलेले आहेत। मात्र तर त्यांना असं आव्हान देखील करण्यात येते की कोणी अडकलं असेल तर त्याची माहिती देखील देण्यात यावे। अग्निशामक दल असतील अजूनही या ठिकाणी पाहणी जी आहे पालिका अधिकारी व कर्मचाऱ्याकडून केले जातात। एकंदरीत या अपघातामुळे कुठेतरी धोकादायक इमारतीचा प्रश्न जो ऐरणीवरती आलेला आहे। येत्या पावसाळ्यामध्ये अशी मोठी दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने देखील अति धोकादायक इमारतींना नोटिसा देखील बजावण्याची सुरुवात केलेली आहे। कॅमेरा पर्सन दिनेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।